लवदगा कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आता तुमचा? प्रचार आमचा Response कसा भेटतो जनतेचा? प्रचार एकदम जोरात आहे आणि रिस्पॉन्स पण एकदम प्रचंड मिळत आहे. प्रचार करत असताना मी शिफ्टिंगमध्ये गेलो. शिफ्टिंगमध्येची हालत एवढी खराब आहे की तिथे संडासच्या टाकीवर झाकण नाही आणि तिन्ही शिफ्टिंगमध्ये फिरलो. तिथे एवढी दुर्गंधी आहे. जुने नगरसेवक होते, त्यांचे काम होतं का तिथे स्वच्छता ठेवणं, तिकडच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देणं, ह्या सगळं त्यांचं काम होतं गेले 5 वर्षापर्यंत. पण ते लोक गुराढोरासारखे तिथे जीवन जगतात. त्यांच्यावर किती अत्याचार केला. त्यांची जी झोपडी होती, घरं होती, ती माझ्या मते ती चांगली होती. आज त्यांना 10-10 फुटाचं घर दिलेलं आहे, त्याच्यामध्येच बाथरूम आहे, त्याच्यामध्येच अंघोळ किचन आहे. त्यांना राहण्यासाठी झोपण्यासाठी जागा नाही. कसे जीवन जगत असतील ते देव जाणो बाबा. त्यांच्या मला वाटत होतं का आमचा खेडोपाड्यातला माणूस यो आहे, दुःखी आहे, परंतु खरं तर या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक खूप दुःखी आहेत. जे शिफ्टिंगमध्ये आहेत ती, त्यांना राहण्यासाठी जागा व्यवस्थित दिली नाही. त्यांच्यावर खूप अत्याचार होतोय. तो अत्याचार दूर झाला पाहिजे असं मला वाटतंय. तो अत्याचार तुम्ही नगरसेवक बनल्यानंतर दूर करणार का जनतेचा? हो हो, हे काम तर मूलभूत सुविधा देण्याचं नगरसेवकाचं काम आहे. गटार झालं, वीज झाली, पाणी झालं, लाईट झाली, हे काम नगरसेवकाचं काम आहे. त्यांनी निधी आणायला पाहिजे. विशेष निधी आहे, बजेट निधी आहे, खासदार निधी आहे, आमदार निधी आहे. हा वापरलाय कुठे? जुन्या नगरसेवकांनी दाखवावा. त्यांनी गेली 5 वर्ष झाली ही पारधी तिने चेहरा न दाखवला आणि बोलते आता घरोघरी जाते मत मागायला. तिला अधिकार आहे का मत मागण्याचा? जर त्या लोकांचं कामं केली असती तर ती अशी बिनविरोध निवडून आली असती. असं या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये मारवाड समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मारवाडी आणि भारवाड समाज हे बिचारे तबेले टाकून आहेत. ते व्यवस्थित त्यांची पण सोय नाही. ते पण त्यांची पण चांगली सोय करून मी जर निवडून आलो तर त्यांच्यासाठी भरपूर काही करेन. त्यांना व्यवस्थित तबेले आणि त्यांना पाणी जाण्याचा निचरा, व्यवस्थित गटार असं बनवून देणार आहे. तसंच हे वेस्टर्नमध्ये हे आपलं एवढं मोठं डोंगराचं पाणी येते. आजच माहिती पडलं आम्हाला का तिथे ती संपूर्ण बिल्डिंग बुडते. पण ती बिल्डिंग बुडते का? नगरसेवकांनी 20-20, 25-25 वर्ष घातली. तिथे आमदार निधी आणून ते गटार बनवायला पाहिजे होतं. का बनवलं नाही? त्यांच्यावर अत्याचार झालाय. मुस्लिम जे समाज आहे त्यांच्यावर. त्यांना सुद्धा मी विनंती केली की यावर्षी या टायमाला मशालीला जोरदार मतदान करून निवडून द्यावे. कांबळे साहेब, ते आपले पाड्यामध्ये शौचालयाची समस्या, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार? शौचालयाची जी समस्या केलेली आहे ही नगरसेवकांनी केली. जर त्यांनी जर मेंटेनन्स तिथे ठेवली असते व्यवस्थित तर शौचालयाची व्यवस्थाच नाही झाली असते. साफसफाई नाही, काय नाही तिथे. ते बिचारे एकदा शौचालय बांधला तिथे माणूस तर नगरपालिकेने ठेवायला पाहिजे साफसफाई करण्यासाठी. तर ती साफसफाई करण्याचे काम नगरसेवकाचं आहे. त्यांनी तिथे व्यवस्थित नियोजन केलं तर ती साफसफाई होऊन ते लोक निरोगी राहतील. सांगाल, आज गावठाण या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये टॉयलेटची समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. सार्वजनिक शौचालय जे आहे त्याची दुरावस्था झालेली आहे. काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे गावठाण येथील जे किंवा पूर्ण विभागातील आदिवासी पाडे असो, म्हणजे काश्मीरा विभाग असून देत किंवा गावठाण विभाग, हा जो शौचालयाचा दुरावस्था ह्याच्यासाठी झालेली आहे की पहिल्यांदी महानगरपालिका ते मेंटेनन्स करत होती सार्वजनिक विभाग आरोग्य विभागातर्फे. पण आता हे सर्व शौचालयाचे ठेकेदाराला दिले असल्यामुळे आणि तो जी माणसं ठेवलेली आहे त्या माणसाला तुटपुंजा पगार दिलेला असल्यामुळे एकेका शौचालयामध्ये 2-2 परिवार राहत असल्यामुळे ते पगार परवडत नसल्यामुळे आणि ह्या सर्व त्यांना जे स्वच्छतासाठी लागणारे साहित्य हे पण त्यांना वेळेवरती भेटत नसल्यामुळे ते लोक बोलतात नगरपालिका आम्हाला काही फंड देत नाही किंवा हे जे लागणारे साहित्य आहे ते देत नसल्यामुळे आम्ही तरी काय करणार. याच्यामुळे स्वच्छतेचा तिथे खूप त्रास आहे. आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास आहे आणि ही समस्या आम्ही ज्यावेळी नगरसेवक होऊ त्यावेळी हा नगरपालिकेचा जो आरोग्य विभागाचा फंड आहे तो तिथे वापरला जाईल आणि योग्य ठेकेदाराला तिथे ठेका दिला जाईल. त्याने करून तिथे मेंटेनन्स चांगलं होईल आणि आजूबाजूच्या लोकांना, नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. व्यवस्थित स्वच्छतागृह वापरता येतील. गावठाणमध्ये जे आहे तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांना क्रॉसिंग करण्यासाठी जे आहे लता मंगेशकर हॉलच्या समोर भुयारी मार्गाचा
नियोजन होतं, परंतु ते बदली केलेलं आहे. तुमच्या कार्यकाळामध्ये नगरसेवक झाल्यावर तुम्ही त्या ठिकाणी भुयारी मार्ग जनतेसाठी उपलब्ध करून देणार का? हो हो, ही समस्या जी आहे ती खूपच त्रासदायक आहे. कारण आमची जी मागणी आहे महाजनवाडीपासून जी क्रॉसिंग पाहिजे आहे ती महाजनवाडी आणि डेल्टा गार्डन, हनुमान मंदिर ते डेल्टा गार्डन इथे माझी गेल्या 2008 पासून आमची मागणी आहे. तत्कालीन नगरसेविका मंदाकिनी गावण यांच्यापासून आम्ही मागणी केलेली आहे. 2017ला तिथे स्कायवॉकचं भूमिपूजन पण झालं होतं, पण मेट्रोच्या लाईनसाठी तिथे पुन्हा ते कॅन्सल करण्यात आलं. त्यानंतर आम्ही तिथे सबवेची मागणी केली, सबवे पास झाला, पण काही राजकीय अनावस्थेमुळे तिथे तो सबवे पण झाला नाही. आणि आता तिथे खूप लोकांचे अपायित झालेले आहेत. ॲक्सिडेंट झाल्यामुळे काही लोक तिथे मृत्युमुखीही पडलेले आहेत. माझे मित्र नायर घरून आहेत, ते पण मृत्युमुखी पडलेले आहेत तिथे. तर ही समस्या सोडवण्यासाठी पूर्ण गाव एकवटलेलं आहे. पण ह्या साईडला 146ला प्रताप सरनाईक आमदार पडतात, त्या साईडला नरेंद्र मेहता आमदार पडतात. ह्यांच्याकडे आमचा पाठपुरावा चालू आहे आणि तो नगरसेवक झाल्याच्या नंतर माझी प्रायोरिटी असेल की हा सबवे लवकरात लवकर बांधण्यात यावा. ते आपलं काश्मीरामध्ये एवढं मोठ्या प्रमाणे RMC प्लांट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहे जनतेला? RMC प्लॅनचा विषय आम्ही गेल्या भरपूर वर्षापासून आम्ही तो घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलनही केलेली आहेत. 2 वेळा हे RMC प्लॅन बंदही केलेले आहेत, पण त्याच्यानंतर ते कोर्टामधनं परत परमिशन घेऊन येतात आणि परत चालू करतात आणि आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होतो. काहीतरी एखादा नियम दुसरा नियम बदली केला जातो, पत्रे उंच केले जातात, बोललं आम्ही प्रदूषणाला ह्याच्यामुळे आळा बसेल, पण ते काही होत नाहीये. कारण आतमध्ये ठीक आहे, पण गाड्या ज्यावेळी बाहेर पडतात, ते मिक्सरच्या गाड्या बाहेर पडतात, त्यावेळी तिथून सगळा तो चिखल, तो ह्याचा सिमेंटचा जो लगदा असतो, तो सर्व रस्त्यावरती पडत जात असल्यामुळे रस्तेही खराब होतात आणि आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास होत असतो. ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि ती लवकरात लवकर बंद झाली पाहिजे. जय भीम, जय महाराष्ट्र. काय सांगाल ताई, आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करताय, मागासवर्गीय समाज या ठिकाणी सर्वात जास्त आहे, काय सांगाल त्यांच्यासाठी काय सुविधा करणार? त्यासाठी सर्वप्रथम मी एवढं सांगेल की ते बुद्धविहार नाही आहे, तेव्हा सर्वात अगोदर मी बुद्धविहाराची स्थापना करणार आहे या प्रभागामध्ये. तसेच जे मागासवर्गीयांचे जे प्रश्न आहेत ते सर्वात जास्त इथे झोपडपट्टीमध्ये रस्ते, पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. काही ठिकाणी आम्ही भेट दिली, तिथे रस्ते वगैरे खूप भयानक अवस्था आहे. तेव्हा नक्की ते रस्ते सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच आता आम्ही इथे ग्रीन विलेजमध्ये आहे आणि ग्रीन विलेज आणि स्नेहल गार्डन, मी इथे स्नेहल नगरीमध्ये रहिवासी आहे. माझं हे घर ग्राउंड फ्लोअरलाच आहे. तर पावसाळ्यामध्ये खूप परेशानी होते, पाणी वगैरे खूप भरतं, त्यावेळी ती पाण्याची काही विल्हेवाट वगैरे लावण्यासाठी त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल की जेणेकरून या प्रभागामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करेल. तसेच जे शिक्षणामध्ये जे मागास आहे त्यासाठी शिक्षणासाठी त्यांना सवलती वगैरे उपलब्ध करून देणार. काय सांगाल शैलेश भाई, आज जे आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये चुरशीची लढत लागलेली आहे. तिरंगी सामना असल्यासारखं या ठिकाणी जे आहे लढत सुरू आहे. तुम्ही युवकांचं नेतृत्व करता, काय सांगाल, तुम्ही निवडून आल्यानंतर, तुमचे उमेदवार निवडून आल्यानंतर युवकांसाठी काय स्पेशालिटी असणार आहे तुमच्याकडून? बघा, आता जसं तुम्ही म्हटलात की लढत चुरशीची आहे, पण असं मला तर वाटत नाही. कारण कसं आहे, लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर उडालेला आहे. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी इथे सत्तेत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे महापौर होते ते आधी दुसऱ्या पक्षातून नगरसेवक होते, पण नगरसेवक तेच होते. फक्त मध्ये 5 वर्षात त्यांनी सुट्टी घेतली होती, पण परत तेच निवडून आले आणि परत तेच महापौर झाले. त्यामुळे लोक आता त्यांच्यापासून चिडलेले आहेत आणि वैतागलेले आहेत. कारण एवढी वर्ष तुम्ही त्याच पदावर राहून आणि मीरा मैदान नगरपालिकेचे तुम्ही मोठी पदं इथे भोगलात, पण तरी या प्रभागाचा विकास तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला त्या खुर्चीची काय गरज आहे? त्यामुळे लोकांना यावेळेस उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या युतीचे उमेदवार आणि खास करून ठाकरे बंधूंवर विश्वास हे लोकांनी आम्ही प्रचार करताना दिसतोय, लोकांमध्ये दिसतोय आणि 100% लोक निवडून येतील. आणि जेव्हा तुम्ही बोललात की आता युवांचा प्रश्न तुम्ही काढलात, तर युवांसाठी नक्कीच निवडून आल्यानंतर बैठक घेतली जाईल नगरसेवकांसोबत आणि जे काही प्रश्न युवांचे या प्रभागात असतील ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. या सर्व रणधुमाळीमध्ये मशाल निवडून येणार कशी काय म्हणजे आता आम्ही प्रचार करतोय, त्यामध्ये लोकांचा विश्वास आम्हाला दिसतोय आणि कुठेतरी बदल या प्रभागात आम्हाला आणि या सर्वांना बदलची गरज आहे.
आणि नक्कीच बदल घडून आणू. आम्ही घराघरापर्यंत पोहोचलेलो आहेत, लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेलो आहेत. त्यामुळे लोक येणाऱ्या निवडणुकीत हे दाखवून देतील की मशालीवर त्यांचं किती प्रेम आहे, इंजिनीवर किती त्यांचं प्रेम आहे आणि ठाकरे बंधूवर त्यांचं किती प्रेम आहे. येणार निवडणुकीत दाखवतील. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की ठाकरे बंधूंच्या मुळे आमची सीट येणार आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच तो ब्रँड आहे, त्या ब्रँड शिवाय किंमत नाहीये, कोणालाच किंमत नाही. साध्या कार्यकर्त्याला पण किंमत आहे. समजा ठाकरे नाव आमच्या मागून काढलं तर कोणाचीच किंमत नाहीये. मग उमेदवार काय आहेत? त्यामुळे ठाकरे हा ब्रँड आमच्या मागे आहे, म्हणूनच लोकांच्या मनात त्यांचे उमेदवार आहेत. काय सांगाल ज्या पद्धतीने आता यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे जनतेची दिशाभूल करते, कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं? नक्कीच दिशाभूल करते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं एवढी वर्ष सत्ता त्यांची होती. आता महापौर होते, ते पण आधी काँग्रेसचे नगरसेविका होते, मग परत ते दुसऱ्या पक्षात गेले, परत नगरसेवक झाले, महापौर झाले. तरी त्यांचे तीच आश्वासनं BSUP मध्ये अजूनही घरच देता तुम्ही. BSUP मध्ये इतके वर्ष काय आलं? आणि जसे आपले करण भाऊ म्हणाले की त्यांचेच बाथरूम दाखवून त्यांनी रुमा घेतल्या तिकडे. हा भ्रष्टाचार कितपत योग्य आहे? बरं, ज्योत्स्ना मॅडम झाली, मीरादेवी मॅडम झाली, मला तर एक नगरसेवक आजपर्यंत दिसलाच नाही सुरुवातीपासून. त्या प्रचाराला आला होता तुषार पारधी, जो सुरुवातीला प्रचाराला होता यावर्षी प्रचाराला दिसतोय. मी तुमच्या माध्यमातून प्रभाग 14च्या खास करून गावठण सोडून इतर जो प्रभाग आहे त्या प्रभागातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे किंवा आव्हान आहे की तुषार पारधी हा या माणसाला चुकून सुद्धा तुम्ही मतदान करू नका. चुकून सुद्धा तुम्ही मतदान करू नका. ही व्यक्ती 5 वर्ष मला कुठल्याच प्रभागात गावठण सोडून मला कुठेच दिसली नाही. किंवा आम्ही इकडचे कुठला प्रश्न तिकडे घेऊन गेलो तर मी तिकडचा नगरसेवक नाही, तिकडचे तुम्हाला 3 नगरसेवक दिला असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. तर त्यामुळे आता इकडच्या लोकांनी तुषार पारधी या व्यक्तीला मतदान चुकून सुद्धा करू नये. तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, याचा जाहीर निषेध त्या वैयक्तिक माणसाचा मी करतो. काय सांगाल गेल्या 15 ते 16 वर्षापासून जे आहे BSUP योजनाचे घरं जे आहेत लोकांना मिळालेले नाहीत. अजूनपर्यंत लोकांचं या ठिकाणी जे आहे भटकंती सुरू आहे. त्यांचा वनवास संपेना असं झालेलं आहे. काय सांगाल? बघा, तुमच्या माध्यमातून मी बोलतो, हा BJPचा हे आहे. याच्यामध्ये बघा BSUP वंचित रहिवाशांना घर मिळवून देणार असं लिहिलेलं आहे. पण हा मीरादेवी यादव ही स्वतः बाथरूम मध्ये जे बोगस रूम बनवली हे अपराधी आहे. आणि हे 15 वर्षापासून हे नगरसेविक आहे, तरी पण काय झालं नाही. गल्ली ते दिल्ली परत यांची सरकार आहे. आता बोलते की परत आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला घर देतो. म्हणजे परत ह्या लोकांना चान्स द्या. केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये सत्ता, तरी पण काय झालं नाही. महापौर पण प्रभाग 14ची, तरी पण काय झालं नाही. आणि परत हे BSUP मुद्दा टाकले. आणि दुसरं एक आहे RMC प्लांट. RMC प्लांटचे हे लोक फक्त बसले होते बस, त्याच्यानंतर अजून एक वाढला, कमी नाही झालं, बंद नाही काय झालं. म्हणायचं, हे लोक दिशाभूल करतात असं बोलत? दिशाभूल करतात. आणि कधी हे लोक शिफ्टिंग मध्ये गेले नाही, किती लोक मेले. मी स्वतः त्या रहिवासी आहे, म्हणजे BSUPचा. माझ्या पण अजूनपर्यंत मला पण भेटला नाही. मी स्वतः लढतो त्याच्यासाठी. मशाल निवडून येण्यासाठी तुम्ही काय जनतेला संदेश देऊ इच्छिता? मसाल तर निवडून येणारच 100% संदेश देणार की आम्ही तर गल्ली गल्ली फिरतो, काम करतो, आमचं काम दिसतो. आणि मसाल आला तर नगरपालिकाला, म्हणजे नगरपालिका जाऊन काम करणार. आमचे नगरसेवक ते तसे असणं. म्हणजे तुमची योजना जी आहे कशी वाटते तुम्हाला आणि काय तुम्हाला बोलायचं? BSUP योजना हे जी आहे ना, हे निव्वळ धूळपेक आहे. काल आम्ही मन बिल्डिंगमध्ये प्रचाराला गेलेलो. 4 मजल्याची बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी बाथरूमचा टँक अक्षरशः ओपन आहे. ही सध्या आचारसंहिता आहे. 16 तारखेच्या नंतर 17 तारखेला आमचा पहिला मोर्चा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जाणार. ते टँक तुम्ही एकदम स्लॅब टाकून द्या. त्या नगरसेवकाला इथल्या जनतेशी काही देणं घेणं नाही. 15 वर्ष नगरसेवक लोक सत्तेत आहेत. खूप वाईट परिस्थिती आहे. लोडामध्ये जावा तुम्ही. अक्षरशः आपण गेटला एंट्री केलो ना, मळमळ करतंय. तरी पण त्या गरीब जनतेची मजबुरी आहे. एक पण नगरसेवक जाऊन त्यांना प्रश्न विचारला नाही की तुम्हाला इथं पाणी भेटतो का, कचरा साफसफाई होते का, फवारणी मारणारी BMCचे अधिकारी येतात का? पूर्व नगरसेवक आहेत, त्यांना जनतेने निवडून दिलं पाहिजे की नाही, काय सांगा? हे जनतेने ठरवायला पाहिजेत. आणि हे नगरसेवकाला पण ना थोडी तरी यांची जाणीव पाहिजेत की आपण या 5 वर्षामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कितीपत आपण यशस्वी झालो. हे वास्तविक परिस्थिती आहे.
कारण का आम्ही प्रचारामधून अनुभवलेले आमचे बोल आहेत हे. तुम्ही मनमध्ये अजून एक वेळ जावा. 17 तारखेला या 18 तारखेला आमचा पहिला मोर्चा राहील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तालयासमोर. ते टँक तुम्ही एक तर स्लॅब टाकून द्या, नाहीतर जे लोक गरीब लोक राहतात ना त्यांची शिफ्टिंग दुसरीकडे करा. खूप वाईट परिस्थिती आहे या गरीब लोकांची मीरा भाईंदरच्या.